सर्वांना नमस्कार। आज सकाळी आपल्याकडे अरविंद फूड कटला 40 फीट जे आहे 40 फूटच्या जे इशारा पातळी आहे तिकडे पाणी आलेली आहे। तर आम्ही सगळे लोक सतर्क आहे की आपल्याला सर्वांना माहिती आहे कुठला फुटापर्यंत कुठे कुठे पाणी येतं, सगळे सर्वांना माहिती आहे। त्याप्रमाणे आमच्याकडनं महानगरपालिका यंत्रणा आणि जिल्हा यंत्रणाकडनं लोकांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे। परंतु मी एक गोष्ट सर्वांना सांगू इच्छितो की सर्व प्रकारच्या सांगलीमध्ये सध्या पुढची परिस्थिती टोटली कंट्रोलमध्ये आहे, कुठलाही अडचणी नाही आहे। परंतु आम्ही सगळं यंत्रणा सतर्क आहे आणि आम्ही डबल अलर्ट आहे। आपल्याला मदतीसाठी सुद्धा आपण एक्सपर्टीज हेल्प म्हणून आमच्याकडनं NDRF कडून सुद्धा एक पथक आपल्याकडे तैनात झालेली आहे आणि त्याचबरोबर इंडियन आर्मीचं सुद्धा एक 100 जवानांचा टीम सुद्धा आपल्याकडे पोहोचण्यात आलेली आहे। सगळ्यांच्या मदतीने आपण सध्या सर्व ठिकाणच्या पाहणी आणि त्यांचे ट्रेनिंग आणि मॉक ड्रिल्स घेतोय। सध्या कुठलाही प्रकारच्या अडचण नाही आहे, कम्फर्टेबल पोझिशनमध्ये आहे। आता येणाऱ्या दिवसामध्ये थोडा पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे असल्यामुळे आम्ही सर्व नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सूचना देतोय आणि फक्त प्रशासनाकडनं जारी करणाऱ्या सूचनावरच विश्वास करण्यात यावा आणि कुठलाही अफवावरती विश्वास करू नये। आणि जेव्हा प्रशासनाकडनं स्थलांतरित करण्याचा विनंती देऊन आला असेल तर कृपा करून त्याचं पालन करावा आणि त्यांना स्थलांतरित करण्यामध्ये मदत करावा आणि आपण सहकार्य करावं। त्याचबरोबर आपल्याला जे नदीमध्ये बंधारामधले आणि पुलाच्या खाली पाण्याच्या पातळी वाढल्या असल्यामुळे तर कुठलाही अनुचित घटना किंवा दुर्घटना घडू नये म्हणून आम्ही प्रतिबंधक आदेश आपण काढण्यात आलेली आहे। तर त्याच्या संदर्भातला कोणीही त्याच्या पूल असेल, नदी असेल, बंधारा असेल त्याच्या आजूबाजूला विनाकारण फिरण्यास मनाई आहे। जर असा फिरल्यास त्यांच्यावरती कारवाई करतो आणि त्याच्या संदर्भात पोलीस विभागाकडनं सुद्धा काल एक 3 गुन्हा पण दाखल करण्यात आलेली आहे की विनाकारण फिरणाऱ्या लोकांवरती, कारण पाणी खूप धोकादायक आहे। तर कोणीही पाण्याच्या जवळ जाऊ नये आणि तुम्हाला कुठलाही मदत पाहिजे असेल तर महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयामधला कंट्रोल रूम्स आहे, तिथे फोन करून तुम्ही मदत मागू शकतात। आणि ॲज अ एक्स्ट्रा प्रिकॉशनरी मेजर म्हणून उद्या, काल आणि आजचा सर्व मिरज तालुकाचा मतलब इन्क्लुडिंग महानगरपालिका क्षेत्र, पलूस तालुका, वालवा तालुका आणि शिराळा तालुका हा 4 तालुक्यामधला सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाडीला सर्व प्रकारच्या आस्थापनाला सुट्टी पण जाहीर करण्यात आलेली आहे। सध्या आपण पूरची परिस्थिती आपण मॉनिटर करतोय, टोटली अंडर कंट्रोल आहे। कोणी पॅनिक होऊ नये आणि कोणी घाबरू नये, फक्त सतर्क राहावं आणि प्रशासनाचा सहकार्य करावं। इंडियन आर्मी येण्यासारखी अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे का? आता हे आपण आत्ताच सांगू शकत नाही, कारण आपण कुठलाही डिझास्टरमध्ये सर्व प्रकारच्या प्रिपेअर करून राहणे अपेक्षित आहे। आता सध्या तुम्ही बघितलं गेलं तर आता मागच्या 24 तासामध्ये 33 जे होतो 33च्या फूट आपल्याला 39.5 पर्यंत गेला होता काल रात्री। परंतु काल रात्रीपासून आतापर्यंत बघितलं तर 12 तासामध्ये फक्त अर्धा फूटची पातळी वाढलेली आहे। तो आता हे अनप्रेडिक्टेबल आहे। आम्ही कुठलाही डिझास्टरमध्ये डील करत असताना सर्व प्रकारच्या सुसज्ज असणं, ॲडव्हान्समध्ये प्रिपेअर होऊन राहणे अपेक्षित आहे, म्हणूनच आपण इंडियन आर्मीची हेल्प घेतलेली आहे। सो देअरफॉर आम्ही कुठलाही परिस्थितीला कितीही प्रपोर्शनमध्ये डिझास्टर आले तर आम्ही आता हँडल करायला पूर्ण तैनात आहे आणि त्याच्यासाठी नागरिकांकडनं, लोकप्रतिनिधीकडनं, स्वयंसेवी सेवा संस्थाकडनं प्रत्येक घटकाकडनं आपल्याकडे सहकार्य मिळतोय। हा सहकार असंच कंटिन्यू करावा आणि जेव्हा जेव्हा मदत लागत असेल आपण नक्की आपली मदत घेऊ आणि आपण प्रशासनाच्या सोबत टचमध्ये राहावं आणि सर्वांनी सतर्क राहावं। किती लोकांना स्थलांतर करण्यात आलेलं आहे? जवळपास आता महानगरपालिका आणि त्याच्यानंतर ग्रामीण भाग मिळून जवळपास 915 लोकांना स्थलांतरित करण्यात आलेली आहे। अराउंड 4100 लोक आहेत। त्याच्यापैकी जवळपास 90 ते 95% लोक आपला स्वतःचा दुसरा नातेवाईकांकडे किंवा दुसरी ठिकाणीकडे त्यांनी स्वतःहून गेलेली आहे। आपल्याकडे फक्त एक 500-600 लोक आमच्याकडे आहे। त्या सगळ्यांच्या जेवणाच्या राहण्याची व्यवस्था सुद्धा आपण करतोय। त्याचबरोबर आपल्याकडे जनावरांचं देखील बघितलं गेलं तर जवळपास जनावरांचा अराउंड ते पण 3200 जवळपास आपले जनावर आहेत। त्याच्यामध्ये देखील 90 ते 95% त्यांनी स्वतःच्या दुसऱ्यांकडे घेऊन गेलेली आहे। सो आम्ही सर्व ग्रामीण भाग असतील की शहरी भागातलं असतील सर्व यंत्रणा आपला अलर्ट आहे, वॉचवरती आहे। सगळ्यांकडे आम्ही फिरतोय आणि लोकांना सुद्धा भेटतोय आणि सगळे लोकांना जेव्हा खाली करायच्या वेळ आली तर आपण त्यांच्या अगोदरच 1 फूट अगोदरच आपण त्यांच्याकडनं ॲडव्हान्समध्ये खाली करून घेतोय। आणि सर्वांना मला एवढंच विनंती करायचं आहे, सर्वांनी अलर्ट राहावं आणि तुम्हाला घाबरायचा गरज नाही, पॅनिक व्हायची गरज नाही। वी आर देअर फॉर यू अँड आम्ही सगळे रोज तैनात आहे। आजच्या घडीला आलमट्टी धरणामध्ये 513 मीटर ही उंची पाहिजे होती, पण जी
516.34 इतकी मीटर उंची ठेवलेली आहे, त्यामुळे जी पाण्याची फूग निर्माण झाली असं देखील आता कृष्णा महापूर समितीने आरोप केलेला आहे. नाही, जोपर्यंत मला माहिती आहे की आपल्याकडे हा आंतरराज्य आणि जिल्ह्याच्या संदर्भातला एक समन्वय करून एक सीमा ठेवलेली आहे, त्या सीमामध्येच आहे असं मला वाटतं. परंतु बाकीच्या डिटेल्स आहे, मला थोडा डिटेल बघावं लागेल. परंतु एक तरी गोष्टी नक्की आहे की दोन्हीकडनं आपल्याकडे संयंत्रमध्ये आहे. तुम्ही आलमट्टी बघितलं गेलं तर इन्फ्लोपेक्षा आउटफ्लो जास्त आहे. ओके, सो देअरफोर सध्या तरी मला तसं वाटत नाही, परंतु आम्ही सर्व लोक टचमध्ये आहे, सर्व कोऑर्डिनेशनमध्ये काम चालू आहे. ओके, थँक्यू. सर्वांना नमस्कार. मी शुभम गुप्ता, आयुक्त सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका. आपण सगळ्यांना सांगू इच्छितो की आतापर्यंत आपण सगळ्यांना माहितीच आहे की एव्हरेज ब्रिजला 40ची पातळी आपण पार केलो आहे आणि कृष्णा घाटला 51.1 ची सध्याची पातळी चालू आहे. आपण सगळ्यांना माहितीच आहे की धोका पातळी एव्हरेजला 45 आणि कृष्णा घाटला 57 आहे. त्याप्रमाणे आपण सर्व तयारी करण्याचा प्रयत्न करतोय. महापूर सांगलीने 3 वेळे बघितला आहे आणि आता पण कुठलीही जास्त तयारी होत नाही. तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपण असं सांगू शकत नाही की आता पाऊस कमी झाला तर तयारी नाही करायची किंवा आपल्याला सतर्क नाही राहायचे. तरी आपल्याला घाबरायचं नसेल तरी पण आपण आपल्या सगळ्यांना सतर्क राहण्याची खूप जास्त गरज आहे. महानगरपालिकेच्या वतीने आतापर्यंत 315 कुटुंबाचं स्थलांतरण करण्यात आलेलं आहे आणि त्यापैकी 1432 लोकांचं स्थलांतरण झालेलं आहे. त्यामध्ये आपण जे कार्यपद्धती फॉलो करतोय, आपण जिथे जिथे आपला इन्स्टिट्यूशनल मेमरी प्रमाणे जिथे जिथे आपल्याला माहित आहे की पाणी जेव्हा येणार आहे त्याच्या 2 फूट अगोदर आपण त्या सर्व कुटुंबाचं स्थलांतरण करतोय, जेणेकरून आपल्याला खूप इनफ टाइम आपल्याला मिळतोय त्याच्या स्थलांतरण करण्यासाठी आणि कुठल्याही प्रकारची घाई न करताना आपल्याला त्याच्या चांगल्या पद्धतीने स्थलांतरण करता येत आहे. त्याच्या जेवणाची, राहण्याची, जनावरांची, त्याच्या चाऱ्याची, औषधाची, डॉक्टरची तपासणी, सगळे तपासणी आपण करून घेतोय. गरोदर महिला आणि 5 वयोगटात कमीचे मुलांची विशेष काळजी आपण करून घेतोय. आपला जे दोन्ही शहरामध्ये मिरज आणि सांगलीमधले जिथे जिथे पाणी आले आहे त्या कारणामुळे आपले 2 महत्वाचे शमशान घाट बंद झालेले आहे. पण त्यामध्ये पर्याय व्यवस्था म्हणून मिरजेत पंढरपूर रोडला आपण एक शमशान घाट चालू केलेला आहे आणि सांगली आणि कुपवाड साठी मिळून कुपवाडला जे शमशान घाट आहेत तिकडे सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यासाठी पुरेशा प्रमाणात जे लागणारं साहित्य आहे त्यासाठी 20 दिवसाच्या साहित्य तिकडे ऑलरेडी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. तर आपल्याला कुठल्याही प्रकारची पूर्वस्था आली तरी साहित्य आणि अंतिम संस्कारामध्ये लागणाऱ्या कुठल्याही वस्तूची कमतरता आपल्याला पडणार नाही. त्या व्यतिरिक्त आपण महानगरपालिकेच्या वतीने 12 नंबर सांगलीत 12 नंबर आणि 14 नंबर वॉर्ड सर्वात जास्त प्रमाणात इफेक्ट होतो. तर तिकडे पुढच्या 1 दिवसामध्ये संभाव्य पूर परिस्थितीच्या विचारात घेता तिकडे एक वेगळ्याने कॅम्प ऑफिस आपण सुरू करण्याचे नियोजन करणार आहोत, जेणेकरून नागरिकांना प्रत्येक वेळी आपल्या हेड ऑफिसला येण्याची गरज नाही किंवा तिकडे स्थानिक पातळीवर त्यांना सगळी माहिती आणि नियोजन सुद्धा आमच्याकडनं करण्यात येणार आहे. आपण सगळ्यांना माहितीच आहे की महानगरपालिकेच्या कंट्रोल रूम जिथे आपण सगळे बसलेलो आहोत तिकडे आणि प्रत्येक प्रभागात एक जागेवर 24 तास कंट्रोल रूम चालू आहे. प्रत्येक जागेवर 2 ते 3 फोन नंबर चालू आहे आणि 24 तास आमचे लोक बसले आहेत. कंप्लेंट्स येत आहे, माहिती विचारायला लोकांचे फोन येत आहे आणि सगळी माहिती लिस्ट तर त्यांना पब्लिश करण्यात येत आहे. त्या व्यतिरिक्त परत जसं सांगितलं की आपण सगळ्यांना भीती वाटण्याची कुठल्याही प्रकारची गरज नाहीये. प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. आपण कुठलीही प्रकारची अवस्था आली तरी पण आपण तयार आहोत. सगळ्याचे कोऑर्डिनेशन एकदम चांगलं आहे. तरी पण नागरिकांना स्वतःची काळजी करणे अतिशय महत्वाचे आहे. तरी माझं पण आव्हान सगळ्या नागरिकांना जाईल की जसे जसे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात येत आहे त्याचे काटेकोरपणाने त्याला पालन करावं आणि आमचं सहकार्य करावं. जय हिंद, जय भारत. आपल्याकडं कलेक्टर साहेबांच्या आदेशाने पूर्ण जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी घाट आहेत, पूल आहेत आणि ज्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत आपल्याकडे एकूण 3 गुन्हे सांगली शहर पोलीस स्टेशनला 2 आणि सांगली ग्रामीण पोलीसला 1 गर्दी केल्याबद्दल ते गुन्हे दाखल आहेत. माझं सर्वांना आव्हान आहे की आपण पुलावर जाणे, तिथून उड्या मारणे, नदी पात्रामध्ये पोहणे असे काही प्रकार करू नये, जीव जोखमीत घालू नये. प्रशासन पूर्ण तयारीनं आहे. आमचं या सर्व ठिकाणी लक्ष आहे. योग्य तो बंदोबस्तही लावण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपल्याकडं पूर परिस्थिती उद्भवल्यानंतर जे काही बचावाचं साहित्य आहे ते योग्य त्या प्रमाणामध्ये पण आहे. उदाहरणार्थ बोट असतील, लाईफ सेव्हिंग जॅकेट असतील, रिंग्स असतील, रोप असतील, हे सर्व साहित्य आपल्याकडे आहे. त्याचबरोबर सहभागी संस्थांची पण त्या ठिकाणी आपल्याला मदत निश्चित उपलब्ध होणार आहे.
काही रोड सध्या आपण वाहतुकीच्या जिल्ह्यातील बंद केलेले आहेत, त्याची सुद्धा काल प्रेस आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्या ठिकाणच्या नागरिकांना पण ते आपण आवाहन केलेलं आहे की हे सर्व रस्त्यांवरून पाणी जात असल्या कारणाने वाहतुकीला रस्ते बंद असतील, आपण प्रशासनाला सहकार्य करा. पर्यायी मार्गही आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. पोलीस प्रशासनाकडे सध्या सर्व सुट्ट्या आम्ही रद्द केलेल्या आहेत. सर्वजण कर्तव्यावर 24 तास अलर्ट आहेत. आपलं जे महानगरपालिकेचं वॉर रूम आणि त्याबरोबर आपत्ती व्यवस्थापनचं कंट्रोल रूम, पोलीस कंट्रोल रूम हे सर्व एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. चांगला समन्वय आहे. कुठेही पॅनिक होण्याची गरज नाहीये. पोलीस विभागाची जी डायल 112 ही सेवा आहे ती 24 तास कार्यरत आहे. कोणाला काही आवश्यकता असेल आपण 112 वर संपर्क करू शकता. त्याबरोबर जर बाकी सर्व कम्युनिकेशन चॅनल हे जर फेल झाले तर त्या ठिकाणी आपण वायरलेस कम्युनिकेशन हे 24 तास चालू राहणार आहे. त्याबद्दल मी आपल्याला आश्वस्त करतो. त्यामुळे प्रशासनापर्यंत योग्य त्या सगळे इनपुट्स येत राहतील. आतापर्यंत कोणत्या प्रकारची मनुष्यहानी, जीवितहानी झालेली नाहीये. त्यासाठी आपण खबरदारीचे सर्व उपाय घेतोय. माझं सर्वांना आव्हान आहे की सोशल मीडिया किंवा इतरही मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या अफवा कृपया पसरू नये. सध्या कर्नाटक बॉर्डरवरचं अलमट्टी धरण असेल, आपल्याकडचे बंधारे असतील, धरणं असतील, याच्यामधून योग्य तो पाण्याचा विसर्ग हा चालू आहे, जेणेकरून पूर परिस्थिती किंवा पाण्याचा फुगवटा त्या ठिकाणी तयार होणार नाहीये. प्रशासन, सेवाभावी संस्था, नागरिक यांच्यामध्ये समन्वय चांगला आहे. जसं आताच कलेक्टर साहेबांनी सांगितले की आपण काही लोकांना स्थलांतरित केलंय, त्यांची जनावरं पण आपण स्थलांतरित केलेली आहेत आणि त्यांची पण निवाऱ्याची, चाऱ्याची, जेवणाची सर्व व्यवस्था ही ठेवलेली आहे. माझं फक्त आपल्या सर्वांना एकच आवाहन करायचं की जेव्हा आपण नागरिक म्हणून प्रशासन आपल्याला स्थलांतरित करतंय, आपण आपल्या घरातील सामानाची किंवा घरफोडी होईल अशी काही चिंता बाळगू नका. त्याची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहे. त्यासाठी पण पोलीस स्टेशनच्या सर्व स्टाफला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे आपला स्टाफ हा डिप्लॉय केलेला आहे. प्रशासनाकडून जे एका पुढच्या 3-4 दिवसांमध्ये परिस्थिती राहील त्याबद्दल आपल्याला आवाहन करण्यात येतील, त्याला योग्य तो रिस्पॉन्स आपल्याकडून मिळावा एवढीच मी विनंती करतो. धन्यवाद.